नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्रोड्यू टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि थँक्यू सो मच. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करताय, कमेंट एवढ्या छान करताय, थँक्यू सो मच. आणि तुमच्यासारखी सोल फॅमिली माझ्याबरोबर आहे म्हणूनच एवढ्या छान रीडिंग्स होतात, एवढं सगळं होतं, होय की नाही. थँक्यू सो मच. तर आजची ही रीडिंग हा विषय आहे की येणाऱ्या 72 तासात असं काही कार्य किंवा असं काही कुठलं तरी काम तुमचं पूर्ण होते, जे तुम्हाला जग जिंकल्याचा असा अनुभव आणि आनंद होईल तुम्हाला. म्हणजे कार्य जे आहे खूप वेटिंग मध्ये राहिलेलं असेल, खूप दिवस तुम्ही काम करताय किंवा काही अशा गोष्टी आहेत जे बाबा खूप वेटिंगला आहे, खूप वाट बघताय आणि ती होतच नाही आहे, अशा काही गोष्टी होत आहेत. तर इथं तुम्हाला तेच त्यासाठीच हा प्रश्न आहे की असं कुठलं जे काम आहे ते थांबले आणि त्याच्यासाठी तुम्ही वाट बघत होता, तर येणाऱ्या 72 तासात ते पूर्ण होते किंवा असं तुम्हाला जाणवेल की ते काम पूर्ण झालेलं आहे किंवा काही अशा बातमी असेल, काही गोष्टी असेल तुमच्यापर्यंत येऊन टेपतील आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप आनंद तुम्हाला होईल. तर काही गोष्टींचा जे स्टारसारखं तुमचं जे आहे की नाही, म्हणजे तुम्ही स्टार होणार आहात येणाऱ्या 72 तासात, असं सुद्धा होईल. की काही घटनामध्ये तुमच्या ऑफिशियल कामामध्ये असेल, बिझनेसमध्ये असेल किंवा कोणत्याही ह्याच्यामध्ये तुम्हाला एका उंची ह्याच्यावर तुमची चर्चा होणार आहे तुमची, असं येणाऱ्या 72 तासामध्ये होण्याची शक्यता आहे. तर हा मेसेज तुम्हाला दिला जाते ज्यांच्यासाठी आहे, ज्यांच्या बरोबर रेझोनेट होते, ज्यांना मिळेल त्यांनी 72 तासानंतर, म्हणजे तुमची एनर्जी तुम्हाला व्हिडिओ मिळाल्यानंतर 72 तास, मग त्याचं कधीही मिळेल. ज्याची जशी ऊर्जा असेल त्यावेळी त्याला तो बघितला की उघडावा व्हिडिओ, बघावा, पूर्ण बघावा असं वाटेल ना, तेव्हा त्याला ती एनर्जी क्लिक होईल आणि त्याच्याशी तो मेसेज रेझोनेट होईल. तर आपण बघायचं आहे कोणता असा मेसेज आहे जो तुम्हाला रेझोनेट होत आहे. आणि खूप छान असे म्हणजे काही गोष्टी असतात, आहे की नाही. बघूया आपण असं कुठलं कार्य आहे जे येणाऱ्या 72 तासात पूर्ण तुमचं होतंय आणि तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. काय आहे, पेज ऑफ वॉन्ड्स आहे. म्हणजे एक रोप तुम्ही लावलेला आहे आणि त्या रोपाला छान असं पालवी फुटते, खूप छान. तुम्ही एक वृक्षारोपण जे आहे ते सुद्धा तुम्ही करताय येणाऱ्या 72 तासात. वृक्षारोपण म्हणजे काय, मी तुम्हाला काय सांगितलं, एखादं झाड लावणं म्हणजे ती आपली ओळख असते. ते आपलं बघा, माझ्या आजोबांनी लावलं, माझ्या बाबांनी लावलं, माझ्या आईने लावलं, माझ्या बहिणीने लावलं किंवा मी लावलं किंवा कुणीही लावलेलं असेल तर ती आपली एक ओळख असते. मी माझ्यासाठी मी एक रोपटं लावलं आहे, त्याचं म्हणजे रोप हे माध्यम आहे. मी तुम्हाला फक्त उदाहरणादाखल तुम्हाला सांगितलं. येणाऱ्या 72 तासातच तुम्ही एखादं लावलेलं रोप आहे त्याचं फळ तुम्हाला खायला मिळणार आहे, त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे, एखाद्या चांगल्या कर्माचं तुमच्या फळ तुम्हाला मिळणार आहे. आणि येणारे 72 तास हेच म्हणजे तुमच्यातला तुम्ही एखाद्याला केलेली मदत असेल, एखाद्याला दिलेला सल्ला असेल, एखाद्यासाठी केलेलं डोनेशन असेल किंवा कोणतंही कार्य तुम्ही असेल केलेलं, तर त्याचे जे फळ मिळण्याचे जे रिवॉर्ड्स तुम्हाला परत त्याचं फळ मिळण्याची जी वेळ आहे ती येणाऱ्या 72 तासामध्ये आहे. आणि हे तुम्हाला इथं दिलं जाते की तुमच्या कोणत्या कार्याचं तुम्हाला हे दिलं जाते. हा वॉन्ट्स म्हणजे तेच आहे की तुम्ही तुमचं कार्य, तुमचं काम, त्याची दखल घेतली जाते, तुमच्या कामाची दखल घेतली जाते येणाऱ्या 72 तासामध्ये, हे सुद्धा होते. मग तुम्ही ऑफिस वर्कमध्ये असाल किंवा बिझनेसमध्ये असाल, कोणत्याही ह्याच्यामध्ये तुम्ही हे करतं, तुमच्या कामामधनं तुमची एक वेगळी छाप आहे, पण त्यामध्ये काही दुसर अशा अनुभवाने तुम्ही त्यातून बाजूला होत होता. पण या येणाऱ्या 72 तासामध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाते, तुमच्या कामाचा अनुभव, तुमचं काम करण्याची पद्धत, तुमचं मत तुमचं विचारलं जाते किंवा तुम्हाला ॲप्रिशिएट केलं जातं येणाऱ्या 72 तासामध्ये. तुम्ही शिक्षणामध्ये असाल तर करिअरमध्ये असाल तरीसुद्धा तुम्हाला ॲप्रिशिएट केलं जाते. तुमचं प्रेझेंटेशन जे आहे, तुमचं प्रेझेंटेशन खूप छान आहे आणि त्या प्रेझेंटेशनवरच तुम्हाला जे ॲप्रिशिएशन आहे ते सुद्धा तुम्हाला दिले जाते. एखाद्या बिझनेस डील असेल, तुमचं काही कोणतं काम असेल तर त्यामध्ये तुमचं दिलेलं प्रेझेंटेशन आहे, तुमचं जे बोलणं आहे, तुमचं जे वक्तृत्व आहे त्यामध्ये तुम्हाला ॲप्रिशिएट केलं जाते येणाऱ्या 72 तासामध्ये. अशी काही कामं. आणि द लव्हर्सचं कार्ड आहे बघा, येणाऱ्या 72 तासामध्ये असं काय ॲप्रिशिएशन आहे आणि एक खूप मोठं काम आहे. म्हणजे
असं काही तुमचा जोडीदार असेल किंवा तुमच्या रिलेशनमध्ये तुम्ही असाल आणि खूप तुम्ही दूर असाल, तर तुमच्यामध्ये काही दुरावा असेल आणि काही अनबन असेल किंवा अशा काही घटना तुमच्यामध्ये घडत आहेत की तुमचं जे रिलेशन आहे त्या रिलेशनवर काही हे येते, तर ते सुद्धा येणाऱ्या 72 तासामध्ये त्यातले सुद्धा प्रश्न सुटत आहेत तुमचे आणि तुमच्यातलं जे नातं आहे ते सुद्धा स्ट्रॉंग होते, हे सुद्धा आहे. येणाऱ्या 72 तासामध्ये तुम्हाला ब्लेसिंग्स दिले जात आहेत, आशीर्वाद दिले जात आहेत, तुमचं नातं स्ट्रॉंग व्हावं यासाठी. आणि त्यामध्ये काही कटुता आली असेल तर ते सुद्धा हिथं दूर होते. येणाऱ्या 72 तासामध्ये हेच सांगितलं जाते, तुमचं रिलेशन स्ट्रॉंग होते, तुमचं नातं स्ट्रॉंग होते, तुमच्या प्रेमाचं जे नातं आहे ते स्ट्रॉंग होते, त्यातला दुरावा दूर होते आणि एक जो रस्ता आहे तो सुद्धा तुम्हाला इथं मिळते. म्हणजे तुमच्या नात्यामध्ये, तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी असेल, विवाहामध्ये असेल, जर काही अडथळे येत असतील, म्हणजे कोणाकोणा विरोध होत असेल किंवा तुमच्याच रिलेशनमध्ये काहीतरी वादविवाद ह्याच्यामुळं नाती अगदी टोकाला जाऊन तुटण्यापर्यंत येत असतील, तर ते सुद्धा तुमच्या इथं त्याच्यामध्ये सुद्धा खूप ब्लेसिंग्स आहेत आणि तुम्हाला ते हो असा सुद्धा मिळेल. त्यामुळं सुद्धा तुम्ही खूप असं जग जिंकल्याचा आनंद तुम्हाला मिळेल. जर जिथून विरोध होत असेल आणि तुम्हाला असं म्हणजे विचारसुद्धा करणार नाही की तिथून अपेक्षितही नसेल की सपोर्ट मिळेल, तर तिथं तुम्हाला तो सपोर्ट दिला जातो आहे आणि त्यामुळंच तुमच्या हे जे आहे येणाऱ्या 72 तासामध्ये तो आनंद तुमच्या चेहऱ्यावरचा द्विगुणित होईल आणि तो आनंदसुद्धा तुम्ही सेलिब्रेट करा. ओके, थँक्यू सो मच. हे कुठलं कार्ड आहे? 7 ऑफ कप्स आहेत आणि 7 ऑफ कप्समध्ये काही निवड आहे तुमच्यामध्ये. येणाऱ्या 72 तासामध्ये तुम्हाला काहीतरी निवडायचं आहे, म्हणजे असं कोणतं कार्य तुम्हाला करायचं आहे. तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटीज खूप असतील, म्हणजे एखादं तुम्हाला कामासाठी, तुम्ही नोकरीसाठी असेल किंवा बिझनेससाठी खूप साऱ्या अशा ठिकाणी तुम्ही अप्लाय केलेले असतील कामासाठी वगैरे आणि तुम्ही अशा एनर्जीमध्ये आहात की तुम्ही सिलेक्ट नाही करू शकत किंवा तुमच्यासमोर जर रिलेशनशिपमध्ये सुद्धा तुम्ही हे आहात, तुमच्यासमोर खूप सारे असे हे येत आहेत किंवा विवाहाचं हे आहे आणि तुमच्यासमोर खूप सारी स्थळं येत आहेत किंवा विवाहासाठी आहेत, पण त्यामध्ये तुम्ही चूज नाही करत आहे, तुम्हाला सिलेक्ट करता येत नाही आहे, तुम्हाला हो म्हणता येत नाही आहे किंवा तुमच्यामध्ये बर्डन आहे, तुम्हाला काय अशा गोष्टी आहेत, तर येणाऱ्या 72 तासामध्ये ते सुद्धा आहे. तुमच्यासाठी खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत, नोकरीमध्ये आहेत, रिलेशनमध्ये, सगळीकडेच तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहेत. फक्त तुम्हाला सतसत विवेक बुद्धीनं, बुद्धिचातुर्यानं आणि बॅलन्स होऊन तुम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे, तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे, असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातो आहे. खूप मोठा मेसेज आहे, आनंद. आणि जे सिलेक्शन तुम्ही करताय ते तुमच्यासाठी खूप छान असणार आहे. हा सुद्धा मेसेज तुमच्यासाठी आहे. तुमची निवड तुम्हाला खूप सारा मान सन्मान आणि तुमचं नाव हे सुद्धा खूप वाढवणारी असं आहे. आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघाल तर करिअर निवडीचा जर विषय असेल, तुम्ही अभ्यासात काही गोष्टी, काही विषय घेण्याच्या हे असावे, काय घ्यायचं आहे किंवा काय करायचं आहे, अभ्यासामध्ये रस नसेल, काय वाटत असेल, तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला येणाऱ्या 72 तासामध्ये खूप छान वाटेल. अभ्यास करताना, त्या विषयांचा आनंद घेताना तुम्हाला आनंद वाटेल. अनपेक्षितपणे तुम्हाला असं वाटेल की नाही, हे काय वेगळंच होते, असं येणाऱ्या 72 तासामध्ये तुमची ऊर्जा असेल, अशी तुमची हे असेल. तर इथं आहे की प्रोटेक्शन, सिक्युरिटी आहे, हे कार्ड सिक्युरिटी आहे. येणाऱ्या 72 तासामध्ये तुमच्या आनंदाला दृष्ट लागू नये यासाठी ही सिक्युरिटी आहे. एवढा जग जिंकल्याचा आनंद तुम्हाला इथं मिळणार आहे येणाऱ्या 72 तासामध्ये. म्हणजे तुम्ही जे कार्य केले, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुम्ही एखादं पास्टमध्ये केलेलं कार्य असेल तर त्याचं फळ मिळण्याचे जे योग आहेत ते येणाऱ्या 72 तासामध्ये होत आहेत. हे योग म्हणजे तुम्ही खूप कष्ट केले, तुम्ही खूप संघर्ष केला आहे, तुम्ही खूप सामर्थ्यवान आहात, तुम्ही खूप बॅलन्स्ड आहात, कारण सगळ्यावर विश्वास ठेवताय, परमेश्वरावर विश्वास ठेवताय, तुमच्या कामावर, तुमच्या करिअर आणि सगळ्याच गोष्टींवर विश्वास ठेवताय. म्हणूनच तुम्ही इतके स्ट्रॉंग आहात आणि म्हणूनच तुम्हाला इथं प्रोटेक्शन दिलं जाते. अशा काही एनर्जीज आहेत, निगेटिव्ह एनर्जीज आहेत, ज्या तुम्हाला हार्म करण्याचा प्रयत्न करतात, ज्या तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतात, लो एनर्जीमध्ये नेण्याचा प्रयत्न करतात आणि तुमचा जो आनंद आहे, तुम्ही हसता खेळता किंवा
तुमच्या परिवारातला आनंद आहे, तर ते बघण्याचं त्यांचं हे नसतं, त्यांच्या नजरेनं सुद्धा तुमच्या ह्याच्यामध्ये होतं. तर हे सगळं जे आहे त्या सगळ्या ह्याला प्रोटेक्शन तुम्हाला इथं दिलं जाते, सिक्युरिटी तुम्हाला दिली जाते. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जो सिक्युअर तुम्हाला केलं जाते, सगळ्या जे तुम्हाला कुणीही तुम्हाला दृष्ट लावण्याचा प्रयत्न केला, नजर लावण्याचा प्रयत्न केला, तर तिथे तुम्हाला सिक्युअर केलं जाते. आणि हा जो आहे फ्रीडम तुम्हाला आहे. येणाऱ्या 72 तासामध्ये असं खूप मोठं कार्य तुम्हाला, खूप मोठं काम तुमचं होते, खूप मोठं असं अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येते आणि फ्रीडम तुम्हाला दिला जाते. तुम्ही स्वतंत्र होत आहे. फ्रीडम म्हणजे मोकळे होत आहे तुम्ही. एखाद्या पिंजऱ्यातून जसं पक्षी बाहेर काढावे आणि ते आनंदाने आकाशात त्यांनी उंच भरारी घ्यावी, अशा बंदिस्त अशा पिंजऱ्यातून तुम्ही मुक्त होता येणाऱ्या 72 तासामध्ये. आणि तो असाच पिंजरा आहे जो तुमच्या कलांना, गुणांना, तुमच्या ज्ञानाला आणि तुमचं जे सगळे तुमच्या ज्या खूप तुमच्यात शक्ती आहे, ताकद आहे, तुमच्यात खूप सगळं स्वतःला म्हणजे छान असं हे करणं खूप तुम्हाला आहे. पण त्या ह्याच्यामध्ये कुठंतरी बंधन येत होतं तुमच्या. मग रिलेशनमध्ये मी तुम्हाला तेच सांगितलं, रिलेशनमध्ये, करिअरमध्ये, नोकरी, सगळ्या ह्याच्यामध्ये, पूर्ण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला खूप बंधनं होती. सगळ्याच गोष्टीमध्ये तुम्हाला बंदिस्त केलं जात होतं, बंधन ठेवलं जात होतं, बांधून ठेवलं जात होतं. तर इथं तुम्हाला मोकळं केलं जाते आणि एक नवीन निर्णय घेणं असेल किंवा नवीन निर्णय जे तुमच्या आयुष्यासाठी होत आहेत ते तुम्ही स्वीकारणं असेल, जर तुम्ही पास्टमध्ये स्वीकारत नव्हता तर ते स्वीकारायसाठी सुद्धा आहे. इथं आनंद आहे. येणाऱ्या 72 तासामध्ये फ्रीडम आहे. तुम्हाला मोकळे होत आहे, तुम्ही बंदिस्त एका ह्याच्यातून, पिंजऱ्यातून मुक्त होत आहे तुम्ही. आणि अशी जिद्द, अशी चिकाटी आणि असं डोळ्यात तुमच्या जी तेज आहे, जे एक भरारी घेताना असं उंच पूर्ण हे आहे की तुम्ही तुमच्यामधला बॅलन्स ठेवून उंच भरारी तुम्ही घेताय की आकाशात उंच उडायचं आहे. तर ते आपण जसं कसं असते बघा, मार्गदर्शक कसा असतो, जर एक मार्गदर्शक पुढं गेला त्याच्या पाठीमागं 10 आहेत, तर तो समोरच्या पुढं मागे जात असतो. तर त्याने दिशा नाही चुकली पाहिजे, हे भान तुमच्यामध्ये आहे. तुम्ही स्वतंत्र होत आहे, तुम्ही मोकळे होत आहे, तुम्ही बंदिस्त ह्याच्यातून मुक्त होत आहे. पण हे मुक्त होत असताना सुद्धा तुमच्यामध्ये बॅलन्स आहे. तुमच्यामध्ये एक हे आहे की मी रस्ता चुकलो तर माझ्या मागचे चुकतील, हे भान तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे ह्या सगळं भान ठेवून तुम्ही मुक्त जरी झाला तरी सुद्धा तुम्ही एक बॅलन्स्ड ठेवून, भान ठेवून, परमेश्वरावर विश्वास ठेवून नवीन आयुष्यामध्ये, नवीन करिअरमध्ये, नवीन बिझनेसमध्ये तुम्ही उतरताय आणि यशस्वीतेकडे पुढे जात आहे तुम्ही. कारण तुम्ही जसं आपण बघा, जसं मुलाने केलं तसंच, जसं आई वडील आपले कसे संस्कार करतात तसंच मुलं पुढं जात असतात, त्यांची मुलं तसं म्हणजे एक परंपरा असते, एक अनुभव असतो, तो वाटीशी असतो. तसं एक मार्गदर्शक, एक सच्चा मार्गदर्शक तुमच्यामध्ये आहे, खरा कर्तव्यदक्ष माणूस तुमच्यामध्ये आहे. आणि जो असा सगळ्यांना मार्ग दाखवणारा असा आहे, की स्वतंत्र सोल जी आहे ती खूपच म्हणजे खूप प्रोटेक्टेड पण तुम्ही आहातच. स्वतंत्र होत आहे तुम्ही, बंधनातून मुक्त होत आहे. आणि जे आहे हे कार्ड आहे एम्ब्रेसिंग, म्हणजे बघा स्वतःला आनंदानं अशी स्वतःला मिठी मारणार आहात तुम्ही. येणाऱ्या 72 तासामध्ये हा आनंद तुमच्यामध्ये येणार आहे की स्वतःलाच तुम्ही मिठी मारताय, स्वतःलाच तुम्ही ॲप्रिशिएट करताय की तुम्ही थांबलात, तुम्ही विश्वास ठेवलात परमेश्वरावर, तुम्ही थांबलात, तुम्ही सगळ्या गोष्टींना ही वेळ निघून जाईल म्हणून तुम्ही जो विश्वास ठेवलात, म्हणूनच तुमच्यासाठी आज हा मुक्त केलं ह्या दरवाजातून तुम्हाला दत्तगुरूंनी आणि परमेश्वर तुमच्या आराध्यानी. हा विश्वास तुमचा आहे. तुम्हाला स्वतःबद्दल प्राऊड वाटते, हा गर्व नाही, अहंकार नाही, हा प्राऊड वाटतोय तुम्हाला, अभिमान वाटतोय स्वतःचा की तुम्ही हे करू शकलात. ही ताकद तुम्हाला दत्तगुरूंनी दिली, स्वामींनी दिली, म्हणून तुम्ही हे सगळं करू शकला, ह्या सगळ्या गोष्टीशी तुम्ही डील करू शकला. आणि म्हणूनच तुमच्यामध्ये हा एक आनंद, खूप मोठा मोलाचा आनंद तुम्हाला इथे दिला जातो येणाऱ्या 72 तासामध्ये, की मुक्त केलं जाते. ज्या गोष्टी, ज्या घटनांनी तुम्हाला जकडून ठेवलं, ज्या गोष्टींनी जकडून ठेवलं, ज्या माणसांनी जकडून ठेवलं, ज्या विचारांनी जकडून ठेवलं, नकारात्मक त्या विचारांनी जकडून ठेवलं, त्या निगेटिव्ह विचारामधून, त्या जाळ्यातून, त्या विश्वातूनच तुम्ही मुक्त होत आहे आणि एका नवीन जर्नीकडे, नवीन प्रवासाकडे, नवीन आयुष्याकडे पुढं जात आहे तुम्ही.
थँक्यू सो मच. खूपच छान मेसेज होता. आणि तुम्ही तुमच्या सगळ्यांचं हे असतं की नाही, त्यामुळं तुमची एनर्जी असते म्हणून एवढे छान मेसेज येतात. तर येणाऱ्या 72 तासामध्ये असं काय असं कोणतं काम तुमचं होतं आहे ज्याने तुम्हाला जग जिंकल्याचा अनुभव येतो आहे, जग जिंकल्याचा आनंद. आणि तो सेलिब्रेशन तर आहे. आणि एवढ्या मोठ्या बंधनातून, नकारात्मकतेच्या जाळ्यातून आणि बंधनातून तुम्ही मुक्त होताय, तर मग तुम्हाला आनंद हा व्हायलाच पाहिजे, हो की नाही? कारण निगेटिव्हिटीतून तुम्ही बाहेर पडताय, का नकारात्मक ह्याच्यातून बाहेर पडताय, अध्यात्माकडे जात असाल, एका नवीन क्षेत्राकडे तुम्ही जात असाल, असं क्षेत्र जे तुमच्यासाठी नवीन असेल पण ते तुम्ही जगलाय, जर तुमच्या पास्ट लाईफमध्ये असेल, पूर्वजन्मामध्ये असेल, आणि ते तुम्हाला नवीन असं वाटतच नाही, पण त्याच्यामध्ये तुम्ही अखंड बुडून जात आहे आणि त्याचा आस्वाद तुम्ही घेताय, मंत्रमुग्ध तुम्ही होत आहे. मग एवढा छान आनंद घेत असताना, एवढा छान आनंद होत असताना कशाला मग बाकीच्या गोष्टी हे करायच्या, हो की नाही? थँक्यू सो मच. तर हे बघा कार्ड आहे, प्रिझर्वनेस आहे. आणि येणाऱ्या 72 तासात ज्या गोष्टीची चिंता तुम्हाला लागून राहिली होती, म्हणजे काही घटना असतील, एखाद्या काही गोष्टी असतील, ज्या गोष्टीची चिंता, म्हणजे हे होईल का नाही, हे होणार आहे का नाही, म्हणजे कसं होईल, काय होईल, मी हे करू शकेन का, माझ्याकडनं हे होईल का, या गोष्टीची चिंता तुम्हाला लागून राहिली होती. तर त्या चिंतेतून तुम्ही बाहेर पडता येणाऱ्या 72 तासामध्ये. आणि असंच तुमचं कार्य जे आहे ते होते. मग तुम्ही कुठली परीक्षा दिलेली असेल, कामाच्या ठिकाणी, मी सगळंच तुम्हाला सांगितलं, ते सुद्धा आहे. आणि तुमच्या रिलेशनमध्ये सुद्धा आहे. मग सांगितलं लव्ह रिलेशनशिपचं सुद्धा कार्ड आहे. आणि इथं तेच आहे बघा, ब्रेकअपचं हे आहे. म्हणजे एक मुलगी आहे, ती दुसऱ्या मुलीला ती समजवती आहे, ती सांगती आहे की नाही आहे आयुष्यात हा जोडीदार म्हणा किंवा आयुष्यातली एक व्यक्ती गेली म्हणून आयुष्य कधीच संपत नाही. आयुष्याची नवीन सुरुवात कुठूनही कधीही करता येते, संपत कधीही नाही आयुष्य. फक्त आपली तयारी पाहिजे, आपण ते स्वीकारलं पाहिजे. हे असं आहे, हे स्वीकारता आलं पाहिजे. आणि स्वीकारणं जे आहे ते तुमच्यामध्ये येते. आणि एक नवीन असा जोडीदार, असा खूप पॉवरफुल आणि खूप तुम्हाला सांभाळून घेणारा, तुमची आवड निवड, तुम्हाला साथ देणारा, तुमच्या आयुष्याला एक वेगळं वळण देणारा, तुमच्यावर प्रेम करणारा, तुम्हाला सांभाळून घेणारा असा जोडीदार तुमच्या आयुष्यामध्ये येतोय. हे तुम्हाला इथं या मेसेजेसद्वारे सांगणे, कारण तुमच्यासाठी हे कार्ड होतंच. द लवर्सचं कार्ड आहेच आणि हेही कार्ड आहे, म्हणूनच मला हे एनर्जी खूप दिसली. तर येणाऱ्या 72 तासामध्ये अशा काही घटना तुमच्यामध्ये आयुष्यात घडत असतील की तुमच्या रिलेशनवर त्याचा इफेक्ट होते, तर ते सगळं सुधारते. तुमच्या रिलेशन जर वादविवाद असतील तर ते सुद्धा म्हणजे स्ट्रॉंग होते. आणि जर आयुष्यातून असं काही झालं असेल, ब्रेकअप झाला असेल, कोणी सोडून गेला असेल, काही झालं असेल, तर आयुष्य कुठेही थांबत नाही. आयुष्य कधीच थांबत नाही. आयुष्यात नवीन सुरुवात कधी कुठूनही कशीही करता येते. फक्त त्यासाठी तुम्ही स्वीकारणं महत्त्वाचं आहे, तुम्ही त्या गोष्टी घेणं महत्त्वाचं आहे, ॲक्सेप्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. तर ते सुद्धा येणाऱ्या 72 तासामध्ये तुम्ही करताय. जे नवीन तुमच्या समोर दाखवलं जातं आहे, दिलं जातं आहे, ते तुम्ही ॲक्सेप्ट करताय, सुरुवात करताय, हे तुम्हाला इथं सांगितलं जाते. खूपच छान मेसेज आहे हा. तर येणाऱ्या 72 तासामध्ये अशी काही खूप दिल धडका देण्यावाल्या अशा गोष्टी काहीच तुमच्या आयुष्यात होत आहेत. तर छानच. नक्कीच रीडिंग कशी वाटली नक्की सांगा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे. जर तुम्हाला पर्सनली हवी असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. ओके, पुन्हा भेटूया अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.